दोन तीन गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये वर्तमान सरकारच्या माध्यमातून जो काही राज्यकारभार सुरू आहे तो आपल्याला अनेक प्रकरणातून दिसून येतो. प्रकरण बीडचं असो, प्रकरण पुण्यातल्या दलित मुलीवरती अन्याय अत्याचार झाल्यावर FIR नोंदणीचं असो, किंवा अलीकडचं पुण्यातील गायरान जमीन ढापण्याचे प्रकार असो. महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडळी आपल्या सत्तेचा वारंवार दुरुपयोग कसं करते हे अनेक प्रकरणातून स्पष्ट होते. SC STच्या विकासाचे निधी पळवले जातात. बिरसा मुंडाच्या जयंतीचं 150वं वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे अजूनही बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं मोठा जयंतीनिमित्त कार्यक्रम नाही. संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, ते आता ह्या 26 तारखेला संपते. महाराष्ट्र शासनानं या वर्षभरात संविधान संस्कृती बळकट व्हावी म्हणून असं कोणतं ठोस काम केलं याचा आंबेडकरी जनतेनं विचार करावा. आणि आजच्या औरंगाबादच्या मीटिंगचं प्रयोजन की जालना आणि औरंगाबाद शहरातील जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं धोरण ठरवणं, त्याच्यानंतर बीड, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड याची एक वेगळी बैठक होईल. त्याच्याही काही मी वेगळ्या समीकरणाच्या दिशेने काम करतोय. आणि आजच्या बैठकीमध्ये जेव्हा मी आपल्यासमोर बोलतोय तेव्हा आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून गडचिरोलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एक चांगला प्रयोग झाला. गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत BRSP, BSP, वंचित, आझाद समाज हे सगळे एकत्र येऊन त्यांनी निवडणुका लढवायचं धोरण ठरवलं. खरं म्हणजे हा एक महाराष्ट्रासाठी धडा आहे. धडा का? तर अनेक जे प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये आपली मंडळी आहेत त्यांना द्यायला त्यांच्याकडे काही नाही, कारण त्यांच्याकडेच एवढी मागणाऱ्यांची संख्या आहे की त्यांनाच पुरेल की नाही हे समजत नाही. मग एका बाजूला काँग्रेस असो, ठाकरे असो किंवा आणखीन कुणी असो, अशा वेळेला आंबेडकरी जनता आणि नेत्यांनी सुज्ञपणा, शहाणपणानं विचार करण्याची गरज आहे. आणि ती गरज म्हणजे आंबेडकरी राजकारण मजबूत करण्यासाठी जिल्हावार तालुकावारी चळवळीची शक्ती आहे. त्याच्यासोबत काही अल्पसंख्याक, काही भटके विमुक्त, काही गरीब OBC यांची जर शक्ती मिळत असेल तर अशी फुले शाहू आंबेडकरी शक्ती महाराष्ट्रात उभी राहावी, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभी राहावी अशी BRSPची ठाम भूमिका आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. गडचिरोलीत ते घडलं, ते तुम्हालाही सांगितलं. असं घडावं औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, मराठवाड्याच्या इतर शहरामध्ये, असंही आमचे प्रयत्न आहेत, इच्छा आहेत. त्याला इतर राजकीय पक्ष संघटना ज्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे स्वतःला वारसदार म्हणवतात, अनुयायी म्हणवतात, त्यांनी शहाणपणाने निर्णय घेण्याची गरज आहे. अहंकार, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून निर्णय घेण्याची गरज आहे. आणि या सगळ्यांना तसा शहाणपणा येईल. आणि तो शहाणपणा त्या स्थानिक स्वराज्य संस्थातील कार्यकर्ते, जर नेत्यांना शहाणपणा येत नसेल तर कार्यकर्ते त्यांच्या संघटनेला तो शहाणपणा आणून देतील आणि आपल्या माध्यमातून हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही समविचारी पक्षाशी काही चर्चा झाली आहे? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. काय दिवे लावलेत प्रशासनाला आपल्याला माहिती आहे. अशा पार्श्वभूमीवर MIM असेल किंवा वंचित असेल किंवा आणखीन कोणी समविचारी राजकीय पक्ष असतील त्यांच्याशी युती करून सर्वांनी आपापसात आपापली ऐपत, आपापली राजकीय लायकी लक्षात घेऊन उगाच अव्वासव्वाच्या जागा लढण्यापेक्षा विशिष्ट जागावरती लक्ष केंद्रित करून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील 2-4 पोरं चांगले नगरसेवक होतील,
त्या माध्यमातून शहराला एक नवी वेगळी दिशा देतील अशा अनुषंगानं BRSPनं प्रयत्न करावेत अशा आमच्या सूचना आहेत. शहरामध्ये अतिक्रमणाच्या माध्यमातून आणि गाळ्याच्या माध्यमातून सपाट होत आहे, त्याकडे BRSP कसं बघतं? खरं म्हणजे अतिक्रमणाच्या मुद्द्यावरती BRSP खूप वर्षापासून अनेक जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करते. औरंगाबादमध्येही अनेक वेळा मी उपस्थित असताना माझ्या गैरहजेरीत सुद्धा जिल्ह्याच्या माध्यमातून अरुण कांबळे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला वारंवार हात घातला, मोर्चे काढले. त्याचा काही अंशी परिणामही होतो आणि त्यामुळं अतिक्रमणाच्या बाबतीत BRSPची सरळ भूमिका आहे. जर ते SC समाजात असतील, बौद्धसुद्धा असतील, तर त्यांना दादासाहेब गायकवाड जमीन वाटप योजना अंतर्गत 5 एकर जमीन द्यावी, बाकीची जमीन काढून घ्यावी, शासनानं त्याचा वापर करावा. आदिवासीसाठी तशाच प्रकारची एक योजना आहे. आदिवासी असतील तर त्यांनाही भूमिहीनांना जमीन द्यावी आणि त्यांचंही पुनर्वसन करावं. आणि शासनानं या धोरणाचा पाठपुरावा जर केला तर मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल आणि जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनाही जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावावर प्राप्त होईल. अशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की शहरामधले जे अतिक्रमण वगैरे आहे, आता BJPने मागं स्मार्ट सिटी योजना आणली होती. किती शहरं स्मार्ट झाली आपल्याला माहिती आहे. औरंगाबाद किती स्मार्ट झालं पण माहिती आहे. पण विकासाच्या नावाखाली कॉर्पोरेटला, उद्योगपतींना मोठे रस्ते पाहिजेत, मोठे धरणे पाहिजेत, ट्रेन ट्रॅक पाहिजेत. मग त्याच्यासाठी गरीब उद्ध्वस्त झाला, त्याची घरी उद्ध्वस्त झाली तरी सरकारला काही फिकीर नाही. अशा पद्धतीचं यांचं शहरीकरण विकासाचं मॉडेल आहे. आणि BJP आजकाल गोरगरिबांचं राजकारण करत नाही तर भांडवलदारांचं राजकारण करते, भांडवलदाराच्या हिताचंच राजकारण करते. आणि त्यामुळं शहरामधल्या झोपडपट्ट्या, तर त्या झोपडपट्ट्याचं कायदेशीररित्या कायदा असं म्हणतो की त्यांचं 100% पुनर्वसन अगोदर करायचं आहे, मगच त्यांना उठवायचं असतं. पण सरकार त्याच्या नेमकं उलटं करत असतं. न्यायालय देखील याच्यात फार मोठा न्याय देताना दिसत नाहीत. आणि त्यामुळे सामान्य नागरिक हा BJP सरकारी धोरणामध्ये भरडला जातोय. तो फक्त दलितच नाही, आदिवासीच नाही, तर OBC आहे आणि जनरल देखील आहे. आणि याचा परिणाम आपण एकामेका जातींना दुसऱ्याच्या जाती विरुद्ध तयार करणं, भडकवणं, त्याच्यासाठी आरक्षण धोरणाचा वापर करणं, गैरवापर करणं, हे जे प्रकार आहेत ते सरकारचे अत्यंत निंदाजनक प्रकार आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.